नमस्ते, आप सबका हमारे चैनल में हार्दिक स्वागत है। आज हम सच्चिदानंद हीरानंद वात्स्यायन अज्ञे जी की कविता मैंने कहा पेड़ लेकर आए हैं। एक छोटी सी कविता है जहाँ मानव एक विशालकाय पेड़ को देखकर, एक वृक्ष को देखकर आश्चर्यचकित होकर कुछ प्रश्न पूछता है। वो देखता है, मानव देखता है कि ऋतुएं बदल रही हैं, सूरज उग रहा है, डूब रहा है, चांद आता है, जाता है, लेकिन आंधी भी आती है, बिजली चमकती है, बादल बरसते हैं, लेकिन ये पेड़, ये जो वृक्ष है, इतना विशालकाय वृक्ष एकदम शांत और धीर होकर खड़ा है। आखिर इसका रहस्य क्या है? कवि पूछते हैं कि इतनी सारी ऋतुएं बदल गई, सूरज उग रहा है, डूब रहा है, इन सब के होने पर भी तुम्हारे ऊपर कोई असर नहीं पड़ा, तुम इतने शांत और धीर कैसे खड़े हो? और वो विशालकाय वृक्ष एक ऐसा उत्तर देता है जिससे मानव एकदम चकित हो जाता है। वो विशालकाय वृक्ष ये कहता है कि इसमें मेरी कोई उपलब्धि नहीं है। अगर मैं यहाँ खड़ा हूँ तो मेरी जड़ें इस मिट्टी के नीचे, जितना मेरा पेड़ ऊपर है, मिट्टी के ऊपर है, उतनी ही अंदर मेरी जड़ें गई हैं और उन जड़ों को ये मिट्टी ही संभालता है। यहाँ उस विशालकाय वृक्ष की विनम्रता को दर्शाया गया है। वो खड़ा है, बहुत विशालकाय है, सालों से खड़ा है, लेकिन वो जानता है उसकी जड़ों के बारे में। ये एक संदेश है मनुष्य के लिए कि हमें भी अपनी जड़ें नहीं भूलनी चाहिए। हम चाहे कितनी ही डिग्रियां हासिल क्यों ना कर ले, हमें चाहे शक्ति और सौंदर्य कितना ही क्यों ना मिला हो, लेकिन हम कहाँ से आए हैं, हमारे रूट्स, हमारी जड़ें हमको नहीं भूलना है। ये कविता का मुख्य संदेश है। अज्ञे जी की साहित्यिक लेखन के बारे में कहें तो ऐसी कोई साहित्यिक विधा नहीं है जिस पर उन्होंने लेखनी न चलाई हो। कवि हृदय अज्ञे जी ने कविता के भाव पक्ष और शिल्प पक्ष में इतने अधिक प्रयोग किए कि हिंदी साहित्य का एक कालखंड प्रयोगवाद के नाम से ही जाना जाता है। 1943 में 7 कवियों के वक्तव्य और कविताओं को लेकर तार सप्तक का संपादन अज्ञे जी ने किया। तार सप्तक का संपादन हिंदी साहित्य जगत में एक ऐतिहासिक घटना थी। इसी सिलसिले को आगे बढ़ाते हुए दूसरा सप्तक, तीसरा सप्तक, चौथा सप्तक, इस प्रकार इन्होंने संपादन किया। तार सप्तक के आविर्भाव से ही नई कविता की नींव रखी गई। अज्ञे जी ने 20 से अधिक कविता संग्रह, 4 उपन्यास, 15 कहानी संग्रह, एक नाटक, उत्तर प्रियदर्शी उनका नाटक है, और यात्रा विवरण, डायरी, निबंध सब उन्होंने सफलतापूर्वक लिखा। उनके कविता संग्रह आंगन के पार द्वार के लिए उन्हें 1964 में साहित्य अकादमी पुरस्कार से नवाजा गया और 1978 में भारत का सबसे प्रेस्टिजियस लिटरेरी अवार्ड ज्ञानपीठ पुरस्कार से अज्ञे जी को नवाजा गया। 4 अप्रैल 1987 को उनका निधन हुआ। ज्ञानपीठ पुरस्कार की बात हो रही है तो कुछ जानकारी ज्ञानपीठ पुरस्कार के बारे में देना चाहूँगी। भारत का सबसे प्रसिद्ध, सबसे बड़ा लिटरेरी अवार्ड है जो हर साल दिया जाता है आउटस्टैंडिंग कंट्रीब्यूशन टुवर्ड्स लिटरेचर के लिए। 1961 में सबसे पहले इसे देने की प्लान बनाई गई और 1965 में फर्स्ट ज्ञानपीठ पुरस्कार विनर केरल के पोएट जी शंकर कुरुप जी थे। उस समय प्राइस अमाउंट करीब 1 लाख था। फिर उन दिनों पुरस्कार लेखकों की केवल एक एकल कृति के लिए दिया जाता था, लेकिन बाद में संपूर्ण रचनाओं के लिए भी ज्ञानपीठ पुरस्कार दिया जाने लगा और 1 लाख रुपये से शुरू होकर 2005 तक आते आते 7 लाख कर दिया गया धनराशि और आजकल 11 लाख है, 11 lakhs। दैट्स अ प्रिटी गुड अमाउंट। भारत के किसी भी सिटीजन को भारत की जो मान्य भाषाएं हैं, 22 लैंग्वेजेस हैं,
उनमें लिखने वाले साहित्यकारों को ये दिया जाता है, इंडियन सिटीजन होना चाहिए। और 3 साल पहले इंग्लिश को भी ज्ञानपीठ पुरस्कार के लिए शामिल किया गया, अंग्रेज़ी को भी। हिंदी और कन्नड़ा भाषा के लेखकों को सबसे अधिक बार ज्ञानपीठ पुरस्कार मिला, 7 बार। अग्गे जी को 1978 में अपनी कविता संग्रह कितनी नावों में कितनी बार के लिए ज्ञानपीठ पुरस्कार से नवाजा गया। सच्चिदानंद हीरानंद वात्स्यायन अग्गे जी की कविता की ओर जाते हैं। मैंने कहा, पेड़ तुम इतने बड़े हो, इतने कड़े हो, न जाने कितने 100 बरसों के आंधी पानी में सिर ऊंचा किए अपनी जगह अड़े हो। सूरज उगता डूबता है, चांद भरता छींचता है, ऋतुएं बदलती हैं, मेघ उमड़ता पसीजता है, और तुम सब सहते हुए, संतुलित शांत धीर रहते हुए, विनम्र हरियाली से ढके, पर भीतर ठोठ खटेटे खड़े हो। कांपा पेड़, मरमरित पत्तियां बोली मानो, नहीं नहीं नहीं, झूठा श्रेय मुझे मत दो, मैं तो बार बार झुकता गिरता उखड़ता, या कि सूख ठूंठ होके टूट जाता। श्रेय है तो मेरे पैरों तले इस मिट्टी को, जिसमें न जाने कहाँ मेरी जड़ें खोई हैं। ऊपर उठा हूँ मैं उतना ही आकाश में, जितना कि मेरी जड़ें नीचे दूर धरती में समाई हैं। श्रेय कुछ मेरा नहीं, जो है इस नामहीन मिट्टी का। और हाँ, इन सब उगने डूबने भरने छीजने बदलने मलने पसीजने बनने मिटने वालों का भी। शतियों से मैंने बस एक सीख पाई है, जो मरण धर्मा हैं वे ही जीवनदायी हैं। सच्चिदानंद हीरानंद वात्स्यायन अग्गे जी की कविता की ओर जाते हैं। कविता मानव का कौतूहल वृक्ष के प्रति। ये कौतूहल एक प्रश्न के रूप में मानव पूछता है। मानव अपने आप को लघु मानव समझता है। वो बड़े से वृक्ष के विशालकाय भीमकाय शरीर को देखकर आश्चर्यचकित होकर पूछता है, पेड़ तुम इतने बड़े हो, इतने कड़े हो, तुम इतने बड़े हो, तुम्हारा तना इतना बड़ा है, तुम इतने कड़े हो, इतने स्ट्रॉन्ग हो, न जाने कितने 100 बरसों के आंधी पानी में सिर ऊंचा किए अपनी जगह अड़े हो। कितने 100 बरसों पुराना पेड़ है। आप कोई टूरिस्ट प्लेस में कोई फॉरेस्ट रिजर्व से गुज़र रहे हो तो आप देखेंगे ऐसे वृक्ष मिलेंगे आपकी नज़रों में जो हमारे रेसिडेंशियल एरिया में नहीं मिलती है। बड़े बड़े वृक्ष विशालकाय। तो उसे देखकर कवि पूछते हैं कि 100 बरसों, कितने 100 बरसों से आप खड़े हो आंधी पानी में। आंधी हर साल आती है, साल में कई बार आती होगी, पानी बरसता होगा, और उन सब के बीच तुम इतने कड़े होकर, इतने स्ट्रॉन्ग होकर सिर ऊंचा किए, शान से अपना सिर ऊंचा किए, अपनी जगह अड़े हो। अपनी जगह अड़े रहना मीन्स एकदम स्थिर रहना, अपनी जगह एकदम अड़े हो। तो कवि लघु मानव आश्चर्यचकित होकर प्रकृति के इस वृक्ष से पूछते हैं कि पेड़ तुम इतने बड़े हो, इतने कड़े हो, न जाने कितने 100 बरसों के आंधी पानी में सिर ऊंचा किए अपनी जगह अड़े हो। कितने 100 बरस हो गए, आंधी पानी हुआ होगा, आंधी आई होगी, हवा आई होगी, पानी बरसा होगा, इन सब को झेलते हुए पेड़ तुम सिर ऊंचा किए अपनी जगह खड़े हो। हे पेड़ तुम कितने कड़े हो, तुम कितने बड़े हो, कितने 100 बरसों के आंधी पानी में तुम यहाँ खड़े हो। इतना आश्चर्यचकित होकर कवि पूछते हैं। और फिर कवि
अपना कौतूहल और जगाते हुए कहते हैं, सूरज उगता डूबता है। सूरज जो इतना विशालकाय है, जो पूरी धरती को प्रकाश देता है, ऊर्जा प्रदान करता है, वो भी उगता डूबता है। सनराइज होता है, सनसेट होता है, ये रोज़ हो रहा है। चांद भरता छीजता है। चंद्रमा भी रात को उतरता है, फिर उठता है, उतरता है। चांद के कई साइज़ होते हैं, जैसे पूर्ण चंद्र, अमावस्या। तो ये सब ऋतुएं बदलती हैं, हर एक ऋतु के अनुसार ये सब बदलती रहती हैं। और मेघ उमड़ते हैं, मतलब कि जब एकदम से पानी से भर जाते हैं तो बादल मेघ उमड़ते हैं और फिर बारिश के रूप में पसीजते हैं। जैसे पसीना आता है, वैसे ही कवि यहाँ कल्पना करते हैं कि मेघों का बरसना पसीने के बहाने जैसा है। और तुम सब सहते हुए, संतुलित शांत धीर रहते हुए। और तुम सब सहते हुए मतलब कि सूरज का प्रकाश, सूरज का जो उजाला है, जो गर्मी है, वो चांद का जो चांदनी है, वो आपको मिलता है। ऋतु बदल रही है, कभी बारिश हो रही है, कभी मेघ गरजते हैं, बिजली आती है। इतना सब होते हुए भी तुम सहते हुए, संतुलित शांत धीर रहते हुए। संतुलित रहते हो मतलब कि ये नहीं कि कुछ ऐसा दिखा दिया कि तुम्हारा संतुलन ही बिगड़ गया। एकदम शांत रहते हो और धीर रहते हुए, धैर्यपूर्वक रहते हो, शांति से रहते हो, संतुलित रहते हो। क्योंकि मानव इतना सब हो सके तो कहीं रोने लगेगा, कहीं हंसने लगेगा। ये ऐसा नहीं है, तुम तो एकदम अजीब हो। तुम संतुलित रह रहे हो, शांत रह रहे हो और धैर्यपूर्वक ये सब सह रहे हो। और विनम्र हरियाली से ढके, तुम्हारी हरियाली, जो हरे पत्ते हैं इतने विनम्र दिखते हैं, इतने सॉफ्ट हैं। जो पत्ते हैं इतने जब हिलते हैं तो मानो विनम्रता से हिल रहे हों, पर भीतर ठोठ खटेटे खड़े हो। लेकिन भीतर जो है वो एकदम ठोठ है, मतलब कि जड़ तत्व एकदम ठोस है। आपका जो तना है, जो वृक्ष का बड़ा सा तना होता है, इतना कठोर लगता है, ठोठ लगता है। लेकिन बाहर जो हरियाली है, जो पत्तों का हिलना, वो इतनी विनम्रता से हिलते हैं। खास करके जो नए नए जो पत्तों का, नए पत्तों का आना, फिर पत्तों का झड़ जाना, ये सब इतनी विनम्रता दिखाती है तुम्हारी हरियाली। और भीतर तो तुम कितने ठोठ खटेटे खड़े हो, भीतर कितना स्ट्रांग हो। और कैसे ये होता है, कवि आश्चर्यचकित होकर पूछते हैं कि सूरज उगता डूबता है, चांद भरता छींचता है, ऋतुएं बदलती हैं, मेघ उमड़ता पसीजता है, और तुम सब सहते हुए, संतुलित शांत धीर रहते हुए, विनम्र हरियाली से ढके, पर भीतर ठोठ कठेठे खड़े हो। अब जब मानव काफ़ी कौतूहलपूर्ण होकर ये प्रश्न पूछता है कि इतनी सारी ऋतुएं बदलने पर, आंधी पानी के आने पर, इतने बरसों के बीत जाने पर भी तुम वृक्ष कैसे ये सब सहकर, संतुलित शांत धीर सहते हुए कैसे ऐसे खड़े होते हो सिर ऊंचा किए। तो वृक्ष पुलकित होकर, घमंडी होकर, अहंकार से उत्तर नहीं देता, बल्कि कांपा पेड़ कांपने लगा, मरमरित पत्तियां बोली मानो, और पत्तियां ऐसे हिली जैसे फुसफुसा रही हों, मरमरा रही हों। बोली, नहीं नहीं नहीं, झूठा श्रेय मुझे मत दो। अरे नहीं नहीं, मुझे झूठा श्रेय मत दो। मेरा अपना इसमें कोई देन नहीं है, मेरा कोई योगदान नहीं है। अगर मैं यहाँ आंधी पानी सह कर खड़ा हूँ बरसों से, तो इसमें मेरा अपना कोई श्रेय नहीं है। मैं तो बार बार झुकता, गिरता, उखड़ता। तुम देख रहे हो तो तुम्हें लगता है मैं ऐसे अड़ा खड़ा हूँ, बड़ा ठोठ हूँ, मेरी हरियाली बड़ी विनम्र है और मैं एकदम शांत धीर होकर खड़ा हूँ, ये तुम्हारे एंगल से लगता है। तो वृक्ष कह रहा है, मैं तो बार बार झुकता। अरे मुझे कई बार झुकना पड़ता है। वृक्ष के बारे में कई कवियों ने पहले भी कहा है कि सुअंब तरु, मतलब जो फल उगते हैं तो तरु वृक्ष विनम्रता से नीचे की ओर झुकता है।
गिरता है, कई बार ऐसा हुआ है कि मेरी शाखाएं टूट गई हैं, उखड़ता है। कई बार ऐसे होता है कि मुझे कभी ये जो होता है फ्लड वगैरह आता है तो मेरे उखड़ जाता है पेड़, या कि सूख ठूंठ होके टूट जाता है, या फिर कई बार ऐसा होता है कि कोई शाखा एकदम से सूख जाती है और ठूंठ बनकर एकदम से जड़ बनकर सूख जाकर टूट जाता है। श्रेय है तो मेरे पैरों तले इस मिट्टी को। तो देखिए कैसी विनम्रता का भाव वृक्ष के द्वारा कवि यहाँ झलकाते हैं कि अगर इतना हमें किसी ने कह दिया होता मानव को कि तुम कितने सुंदर हो, तुम कितने मतलब कि तुम्हारी शक्ति कितनी है, अगर कोई मानव से कोई कहे तो हम तो एकदम अपने आप को और ऊंचा समझ लेते हैं और अहंकार का भाव मानव के अंदर हो जाता है। लेकिन वृक्ष ये कहता है कि मेरे पैरों तले जो ये मिट्टी है जिसमें न जाने कहाँ मेरी जड़ें खोई हैं, मुझे ये भी नहीं पता मेरी जड़ें कहाँ इस मिट्टी में खोई हैं, एकदम डीप चला जाता है मेरी जड़ें। ऊपर उठा हूँ उतना ही आकाश में, जितना कि मेरी जड़ें नीचे दूर धरती में समाई हैं। देखो मैं तुम्हें दिखता हूँ तो मेरा एक जैसे कहते ना कि आइसबर्ग का टिप ही तुम देख पाते हो, बाकी आइसबर्ग पूरा सागर के अंदर रहता है। उसी प्रकार मैं ये जो दिख रहा हूँ ना, जो मेरी हरियाली दिख रहे हो, तुम देख रहे हो मेरे तने को, ये तो मेरा बाह्य आकार है। वास्तव में जितना ऊपर उठा हूँ आकाश में उतनी ही मेरी जड़ें नीचे दूर धरती में समाई हैं। एकदम मिट्टी के अंदर, धरती के अंदर मेरी वृक्ष इतने स्ट्रांग हैं, तभी मैं ऊपर का मेरा भाग, मैं यहाँ सिर ऊंचा करके खड़ा हो पाया हूँ। श्रेय कुछ मेरा नहीं जो है इस नामहीन मिट्टी का, मेरा कुछ श्रेय नहीं है। मेरा अगर कुछ श्रेय बनता है तो इस नामहीन मिट्टी का है। देखो तुम मुझे मेरे बाह्य आकार को देखकर हे मनुष्य, तुम मुझे इतना स्ट्रांग समझ रहे हो, इतना महान समझ रहे हो, लेकिन वास्तव में क्या है, एक नामहीन मिट्टी ही मुझे यहाँ ऐसे खड़ा करने के काबिल बना रहा है। और हाँ, इन सब उगने डूबने भरने छींचने बदलने मलने पसीजने बनने मिटने वालों का भी, इन सभी का भी श्रेय है। और हाँ, इन सब उगने डूबने, देखो केवल मिट्टी को ही श्रेय नहीं, योगदान नहीं दे रहा है वृक्ष। वृक्ष कहता है कि जो सूरज है वो उगता है डूबता है, तो उसकी ऊर्जा से ही मेरे पत्ती मेरे लिए भोजन बनाते हैं। जो भरने छीजने, जो चांद है, उसके प्रकाश से मेरे में जान आती है, तो चांद का भरना और छीजना भी मेरे लिए महत्व रखता है। बदलने मलने पसीजने, और ये जो बादल है वो उमड़ते हैं, वो पसीजते हैं, उससे मुझे पानी मिलता है, उससे मुझे जीवन मिलता है। बनने मिटने वालों का भी, इन सभी का श्रेय है। जो बनते हैं, जो मिटते हैं, उनका भी मेरे जीवन में श्रेय है। अगर सूरज नहीं उगता तो भला पेड़ कैसे उसका जीवन कैसे होगा? अगर पानी ही नहीं मिल रहा है, बरसात नहीं है, तो इसलिए वृक्ष कहते हैं कि ये जो अपने आप में दूसरों के लिए त्याग कर रहे हैं, जो सूरज है, जो चांद है, जो बादल है, उससे मैं बना हूँ। और ये जो मिट्टी, जो मेरी जड़ें अंदर तक समाई हुई है, इस मिट्टी का श्रेय है। क्षतियों से मैंने बस एक सीख पाई है, जो मरण धर्मा हैं वे ही जीवनदायी हैं। एक पते की बात कहूँ, 100 में से एक बात ध्यान से सुन ले हे मानव, मैंने बस एक सीख पाई है, मैंने बस एक सीख पाई है ज़िंदगी में, कि जो मरण धर्मा है, जो अपने आप को नष्ट करता है, वो ही दूसरों को जीवन दान देता है। जो खुद फलता फूलता है वो दूसरों को जीवन दान देने लायक है ही नहीं। तो कबीर ने इस छोटी सी कविता में हमें ये सिखाया है कि जो मरण धर्मा है, जो त्याग की भावना जानता है, जो दूसरों को उपकार करता है, जो खुद मिटकर दूसरों को उपकार करता है, ऐसा नहीं कि अपने में से कुछ दे दिया, ये नहीं, अपने आप जल कर, जैसे हम कहते हैं ना, दीपक जब जलता है तो खुद जलता है लेकिन दूसरों को प्रकाश देता है। मोमबत्ती भी वैसे ही है, फूल जल जल के दूसरों को प्रकाश देता है। तो वृक्ष कहते हैं, वृक्ष कहता है कि जो मरण धर्मा है वही जीवनदायी है। तो यहाँ अहंकार को त्याग कर अपनी जड़ों
की ओर हमेशा देखने वाले एक वृक्ष का उदाहरण के द्वारा कवि मानव को भी ये सचेत करते हैं कि तुम अगर कुछ बन पाए हो तो अपनी जड़ों की ओर देखो, अपने गांव की ओर देखो, अपने माँ बाप की ओर देखो। उनका जो त्याग है तुम्हें यहाँ तक पहुँचाने में सफल हुआ होगा। ये नहीं कि तुम एकदम से अफसर बन गए, तुमने बहुत सी डिग्रियां हासिल की, नौकरी हासिल की। इसके पीछे किसी का पसीजना है, इसके पीछे किसी का मरण धर्मा होना है। किसी ने पैसे लगाए हैं तुम्हारे पढ़ाई के लिए, किसी माँ ने त्याग किया है, किसी माँ ने रोटी ना खाकर तुम्हें दी होगी, या फिर किसी व्यक्ति ने तुम्हें पढ़ाई के लिए सहायता की होगी। उन सभी को हमें याद करना है और तभी हम शान से सिर ऊंचा करके खड़े होंगे जब हमें अपनी जड़ों के बारे में जानकारी होगी। आशा करती हूँ आपको ये कविता पसंद आई। धन्यवाद। अज्ञेय का मीनिंग ही है एनोनिमस। हुआ ये एक, इसके पीछे भी एक दिलचस्प कहानी है। इसके पीछे भी एक दिलचस्प कहानी है। कहा जाता है ये अज्ञेय जी जेल में हुए स्वतंत्रता संग्राम में भाग लेने है। इसके पीछे भी एक दिलचस्प कहानी है। कहा जाता है ये अज्ञेय जी जेल में हुए स्वतंत्रता संग्राम में भाग लेने के कारण, तो उस समय ऐसा हुआ कि उन्होंने एक कहानी लिखी और उस समय के चर्चित पत्रिका सरस्वती में भेजा प्रकाशन करने के लिए। देखो उन जमाने में ऐसे इतना आसान नहीं था कोई आर्टिकल पब्लिश करना, और लेकिन उन्होंने अपनी कहानी में अपना नाम नहीं लिखा, लेखक का नाम नहीं लिखा था। और वहाँ जैनेन्द्र जी थे, हिंदी के मशहूर कहानीकार। तो जैनेन्द्र जी ने संपादक को ये कहानी दिखाई और कहा कि देखिए इसमें एक बहुत दिलचस्प कहानी है लेकिन नाम नहीं है। तो संपादक ने उसे अज्ञेय नाम से छापा। वो संपादक और कोई नहीं, हिंदी के उपन्यास सम्राट प्रेमचंद जी थे। और वहीं से अज्ञेय जी ने एनोनिमस नाम से, अज्ञेय नाम से लिखना शुरू किया। यद्यपि उनका वास्तविक नाम सच्चिदानंद हीरानंद वात्स्यायन था। സച്ചിദാനന്ദ ഹീരാനന്ദ് വാത്സ്യായൻ അഗ്ഗേ എഴുതിയ मैंने कहा पेड़ എന്ന കവിതയാണ് നമ്മൾ ഇന്ന് നോക്കാൻ പോകുന്നത്. കവി ഒരു മനുഷ്യൻ്റെ കൗതുകപൂർണമായ ഒരു ചോദ്യം ഒരു വൃക്ഷത്തിനോട് ചോദിക്കുകയാണ്. അങ്ങനെയാണ് ഈ കവിത തുടങ്ങുന്നത് തന്നെ. ഒരു ചോദ്യത്തോടെയാണ് തുടങ്ങുന്നത്. मैंने कहा पेड़ तुम इतने बड़े हो, इतने कड़े हो, न जाने कितने 100 बरसों के आंधी पानी में सिर ऊंचा किए अपनी जगह अड़े हो. मैंने कहा ഞാൻ വളരെ അതിശയത്തോടെ ചോദിക്കും, വൃക്ഷമേ നീ ഇത്രയും വലുതാണ്, ഇത്രയും സ്ട്രോങ് ആണ്. കടേ ഹോന മത്ലബ് സ്ട്രോങ്. न जाने कितने 100 बरसों के ആന്ധി പാനി में, എത്രയോ വർഷങ്ങൾ, 100 വൃക്ഷങ്ങളൊക്കെ ഒരുപാട് ആയുസ്സുള്ള വൃക്ഷങ്ങളുണ്ട് അല്ലേ, നമ്മൾ കണ്ടിട്ടുണ്ട്. അപ്പോൾ വൃക്ഷങ്ങൾക്ക് ഇത്രയും ആന്ധി പാനി, കൊടുങ്കാറ്റുകൾ സഹിച്ച്, മഴ സഹിച്ച്, ഇത്രയെല്ലാം സഹിച്ചിട്ട് ഇത്രയും വർഷങ്ങളായിട്ട് ഇത്ര സ്ട്രോങ് ആയിട്ട് എങ്ങനെ നിൽക്കുന്നു, എനിക്ക് അത്ഭുതം തോന്നുന്നു. സിർ ഊഞ്ചാക്കി അപ്നി ജഗഹ് അടേഹോ. അടേഹോന മീൻസ് അങ്ങ് ഉറച്ചു നിൽക്കുക. സിർ ഊഞ്ചാക്കർക്ക് നല്ല തലയെടുപ്പോട് കൂടി ഈ വൃക്ഷം എങ്ങനെ ഇങ്ങനെ നിൽക്കുന്നു, എത്ര നാളായിട്ട് നിൽക്കുന്നു, എത്ര വർഷങ്ങളായിട്ട് നിൽക്കുന്നു. ഇതിനിടയ്ക്ക് കാലഘട്ടത്തിൽ എത്രയോ മനുഷ്യരും ജീവികളും എല്ലാം മണ്ണടിഞ്ഞു പോയി. ഈ വൃക്ഷങ്ങൾ ഇത്രയും സ്ട്രോങ് ആയിട്ട് നിൽക്കുന്നു. നമ്മൾ ടൂറിനൊക്കെ പോകുമ്പം കാണാം, നല്ല ഈ ഊട്ടി ഇത് നമ്മൾ മൂന്നാറൊക്കെ പോകുമ്പം ഈ വനപ്രദേശത്തിലൂടെയൊക്കെ വയനാട്ടിലൊക്കെ പോകുമ്പോൾ നല്ല വിശാലമായ വൃക്ഷം, നമ്മുടെ റെസിഡൻഷ്യൽ ഏരിയയിൽ കാണാത്തത്രയും നല്ല സ്ട്രോങ് ആയിട്ടുള്ള വലിയ വലിയ വൃക്ഷങ്ങൾ കാണാം. അപ്പോൾ കവി ഇങ്ങനെ കൗതുകപൂർണ്ണമായിട്ട് ചോദിക്കുകയാണ്, സിർ ഊഞ്ചാക്കിയെ അപ്നി ജഗഹ അടേഹോ. തലയെടുപ്പോടുകൂടി തൻ്റെ ആ നിൽക്കുന്ന സ്ഥലത്ത് ഉറച്ചു നിൽക്കുന്ന കണ്ടിട്ട് എനിക്ക് അതിശയം തോന്നുന്നു. കാരണം ഈ കാലയളവിൽ എല്ലാ വർഷവും വെള്ളപ്പൊക്കമുണ്ട്, വലിയ കൊടുങ്കാറ്റ് വരും, കാറ്റ്, മഴ എല്ലാം ഉണ്ട്, വെയിൽ വരുന്നു. ഇതൊക്കെ ആയിട്ട് എങ്ങനെ ഇത് സഹിച്ചിങ്ങനെ നിൽക്കുന്നു. സൂരജ് ഉഗുത്താ ഡൂബുത്താ ഹെ. സൂര്യനാണെങ്കിൽ എന്നും രാവിലെ ഉദിക്കും, അസ്തമിക്കും. ചാന്ദ് ഭർത്താ ചീസ്താ ഹെ. ചന്ദ്രനാണെങ്കിലും അതുപോലാണ്, പല ഷേപ്സ്, രാവിലെ വന്ന് പല ദിവസങ്ങളിൽ പല ഷേപ്പിൽ ചന്ദ്രൻ വരും. ഋതുവേ ബദൽത്തി ഹെ. ക്ലൈമറ്റുകൾ മാറി മാറി വരും ഋതു. മേഘ് ഉമടത്താ പസീസ്താ ഹെ. അതുപോലെ മേഘ്, ബാദൽ, നമ്മുടെ മേഘങ്ങൾ, അതിങ്ങനെ വളരെ കറുത്ത ഉരുണ്ട മേഘങ്ങൾ വരും, നിറഞ്ഞ് വെള്ളം നിറഞ്ഞ് നിൽക്കുമ്പം. പിന്നെ അത് പസീസ്താ ഹെ, അത് വിയർക്കും. പസീജ്ന വിയർക്കുക. ഇവിടെ കവി സങ്കല്പിക്കുന്നത് മേഘങ്ങളിൽ നിന്ന് മേഘങ്ങളിൽ നിന്ന് മഴ പെയ്യുമ്പോൾ അതിങ്ങനെ വിയർക്കുന്ന പോലെ. ഓർ തും സബ് സെഹത്തെ ഹുവേ. സബ് സെഹത്തെ ഹുവേ, സെഹന സഹിക്കുക.
തും സബ് സഹത്തെ ഹോ, മത്ലബ് कि സൂര്യൻ ഉദിക്കുന്നത് അസ്തമിക്കുന്നത്, ചന്ദ്രൻ വരുന്നു പോകുന്നു, ക്ലൈമറ്റ് മാറുന്നു, മേഘങ്ങൾ ചിലപ്പോൾ ശാന്തമായിട്ട് നിൽക്കും, ചിലപ്പം ഗർജനത്തോടുകൂടി ഇടിമിന്നലോടുകൂടി വിയർക്കും, മഴ പെയ്യും. और ഇതെല്ലാം ഉണ്ടെങ്കിലും തും സഹത്തെ സബ് സഹത്തെ ഹുവേ, എല്ലാം സഹിച്ച് നിൽക്കുന്നു വൃക്ഷമേ നീ. സന്തുലിത് ശാന്ത് ധീർ രഹത്തെ ഹുവേ, അതുപോലെ വളരെ സന്തുലിത്, വളരെ ബാലൻസ്ഡ് ആയിട്ട്. ഇത്രയും ആപത്തുകളൊക്കെ മനുഷ്യൻ സഹിച്ചിരുന്നെങ്കിൽ മനുഷ്യൻ എന്നെ നിലവിളിച്ച് തുടങ്ങിയേനെ. പക്ഷേ വൃക്ഷമാണ് നീ ഇത്ര സന്തുലിതായിട്ട് ഇത്ര ബാലൻസ്ഡ് ആയിട്ട് നിൽക്കുന്നു, ശാന്തമായിട്ട് നിൽക്കുന്നു. ധീർ രഹത്തെ ഹുവേ വിനമ്ര ഹരിയാലി സെ ഢക്കെ, അതുപോലെ നീ വളരെ സ്ട്രോങ് ആണ്. നിൻ്റെ ആ നിപ്പ് കണ്ടാൽ അറിയാം, നിൻ്റെ ആ തടി ഭാഗം കണ്ടാൽ അറിയാം, നല്ല കട്ടിയുള്ളത്, നല്ല ഠോട്ട് കട്ടേട്ടയാണ്, നല്ല സ്ട്രോങ് ആണ്. കണ്ടാൽ നല്ല വലിയ വലിയ വൃക്ഷങ്ങളുടെ നമ്മൾ കണ്ടാലറിയാം, അതിൻ്റെ മെയിൻ സ്റ്റെം അത് വളരെ സ്ട്രോങ് ആണ്. പക്ഷേ മുകളിലുള്ള ആ ഇലകളെല്ലാം ഇങ്ങനെ കാറ്റത്ത് വിനമ്രമായിട്ട് അനങ്ങുന്ന പോലെ, വളരെ വിനയത്തോടെ, വളരെ ശാന്തഭാവത്തിൽ ഇലകൾ അകത്ത് നിൻ്റെ ആ ഒരു സ്റ്റെം വളരെ ഠോട്ട് കട്ടേഠേ एकदम സ്ട്രോങ് ഹോക്കർ ജഡ് ഹോക്കർ, കണ്ടാൽ ഒരു ജീവനും ഇല്ലാത്ത പോലെ. തടി നമ്മൾ കണ്ടിട്ടില്ലേ, വലിയ വൃക്ഷങ്ങളൊക്കെ മുറിച്ചിടുമ്പം കാണും ഒരു ജീവനില്ലാത്ത പോലെ. പക്ഷേ ആ തടി കൊണ്ട് നമ്മൾ ഫർണിച്ചറും നമ്മളെ വീടിന് ഇൻറ്റീരിയറൊക്കെ ചെയ്താൽ എത്ര വർഷം അങ്ങനെ നിൽക്കും. ആ തടിക്ക് നല്ല ജീവനുണ്ട് യഥാർത്ഥത്തിൽ. പക്ഷേ വെളിയിൽ നിന്ന് കാണുമ്പം ഠോട്ട് കട്ടിയിട്ട് ഒരു ജീവനില്ലാത്ത പോലെ തോന്നും. तो यहाँ കവി എന്ത് ചെയ്യാണ്, പേടിനോട്, വൃക്ഷത്തോട് അതിശയത്തോടൊരു ചോദ്യം ചോദിക്കുകയാണ്. എങ്ങനെ ഇത്രയും നാളായിട്ട് 100-ൽ പരം കൂടുതൽ വർഷങ്ങളായല്ലോ ഇങ്ങനെ നിൽക്കുന്നു, സ്വന്തം തല ഉയർത്തി യശസ്സോടെ ശിരസുയർത്തി നിൽക്കുന്നു. ഇതിൻ്റെ ഇടയ്ക്ക് സൂര്യൻ വന്നു പോകുന്നു, ചന്ദ്രൻ വന്നു പോകുന്നു, ക്ലൈമറ്റ് മാറുന്നു, മേഘങ്ങൾ ഉമ്മടുത്ത പസീജന, മേഘങ്ങൾ ഗർജിക്കുന്നു, വിയർക്കുന്നു, മഴ പെയ്യുന്നു. ഇതെല്ലാം സഹിച്ചുകൊണ്ട് സന്തുലിത് ശാന്ത ധീര രഹത്തെ, വളരെ സന്തുലിതായിട്ട് ബാലൻസ്ഡ് ആയിട്ട് ശാന്തമായിട്ട് ധൈര്യപൂർവം എങ്ങനെ ഇങ്ങനെ ഹരിയാലി ഇത്ര വിനമ്രമായിട്ട്, എന്നിട്ട് എങ്കിൽ സ്റ്റെം ആണെങ്കിൽ നല്ല സ്ട്രോങ് ആയിട്ട്, ഇതെല്ലാം എങ്ങനെ കമ്പൈൻ ചെയ്ത് നിൽക്കാൻ പറ്റുന്നു എന്നുള്ളൊരു ചോദ്യം കവി ഒരു മനുഷ്യൻ ചോദിക്കുന്ന ഒരു കൗതുകം നിറഞ്ഞ ഒരു ചോദ്യം ചോദിക്കുകയാണ്. കവിയുടെ ഈ കൗതുകം നിറഞ്ഞ ചോദ്യം കേട്ടു. അതിന് ഒട്ടുമേ അത് ഫ്ലാറ്ററായില്ല. ലൈക്ക് പുകഴ്ത്തലൊക്കെ കേട്ടാൽ ഒരുമാതിരിപ്പെട്ട എല്ലാവരും വളരെ ഞാൻ ഇങ്ങനെയാണ്, എനിക്ക് ഇത്രയൊക്കെ കഴിവുണ്ട് എന്നുള്ള രീതിയിൽ പ്രകടിപ്പിക്കാറുണ്ട്. മനുഷ്യർ പൊതുവെ അങ്ങനെയാണ്. നമ്മളെ ആരെങ്കിലും ഒന്ന് പുകഴ്ത്തിയാൽ നമ്മൾ വല്ലാതെ അങ്ങ് ഭൂമിയിൽ നിന്നങ്ങ് പൊങ്ങിപ്പോകാറുണ്ട്. പക്ഷേ ഈ വൃക്ഷം ഇതെല്ലാം കേട്ടിട്ട് വളരെ കാപ്പാപ്പേട് വിറയ്ക്കാൻ തുടങ്ങി. മർമറിത് പത്തിയാ ബോലി മാനോ, എന്നിട്ട് ആ ഇലകളെല്ലാം ഇങ്ങനെ ആടുന്ന കണ്ടാൽ നമുക്ക് തോന്നും മർമറിത് പത്തി എന്ന് വിറച്ച് ഈ വിറങ്ങലിച്ച് പറയുന്ന പോലെ തോന്നും. നഹി 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 झूठा श्रेय मुझे मत दो, അയ്യോയ്യോ പാടില്ല, ഞാൻ അർഹിക്കാത്ത അഭിനന്ദനങ്ങളൊന്നും എനിക്ക് തരരുത്. മുझे झूठा श्रेय मत दो, ശ്രേയ മീൻസ് ഞാൻ ഡിസേർവ് ചെയ്യുന്നില്ല, ഞാനത് അർഹിക്കുന്നില്ല, എനിക്കതുകൊണ്ട് നഹി 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 झूठा श्रेय मुझे मत दो, मैं तो बार बार झुकता, നിങ്ങൾ കാണുമ്പോൾ ഞാനിങ്ങനെ സ്ട്രോങ് ആയിട്ട് നിൽക്കുന്നതായിട്ട് തോന്നുള്ളൂ. मैंने जीवन में कई बार झुका है, झुकना കുനിയുക, എനിക്ക് പല പ്രാവശ്യവും കുനിയേണ്ടി വന്നിട്ടുണ്ട്, ഞാൻ പല പ്രാവശ്യവും കുനിഞ്ഞ് വിനമ്രമായിട്ട് താന്നിട്ടുണ്ട്. ഗിർത്ത ഉഖടുത്ത, ചില സമയത്ത് ഞാൻ വീഴും, ചില സമയത്ത് കാറ്റ് വരുമ്പം വെള്ളപ്പൊക്കം വരുമ്പം കൊടുങ്കാറ്റിലെൻ്റെ ഒരു ഭാഗം ഞാൻ ചരിഞ്ഞെന്ന് വരും. ഉഖടുത്ത യാക്കി സൂക്ക് ഠൂണ്ട് ഹോക്കെ ടൂട്ട് ജാത്ത, അല്ലെങ്കിൽ കബി കബി ഞാൻ ഉണങ്ങി ഠൂണ്ട് ഹോ ജാത്ത, ഠൂണ്ട് എന്ന് ഉണക്ക, എൻ്റെ ചില ബ്രാഞ്ചസൊക്കെ വല്ലാതെ അങ്ങ് ഉണങ്ങി ഞാൻ അതിൻ്റെ ആ ഭാഗം അങ്ങ് പൊട്ടിപ്പോകാറുണ്ട് എനിക്ക് ചില സമയത്ത്. ശ്രേയ ഹേ തോ മേരെ പേരോം തലേ ഇസ് മിട്ടി കോ, എൻ്റേതായിട്ടൊന്നുമില്ല, എനിക്കെന്തെങ്കിലും അഭിമാനിക്കാൻ തക്കോണം എനിക്കെന്തെങ്കിലും ഉണ്ടെങ്കിൽ അത് ഈ മിട്ടിക്കാ ഹേ, പേരോം തലേ ഇസ് മിട്ടിക, എൻ്റെ കാലുകൾ നിൽക്കുന്ന ഈ മണ്ണിനാണ് എന്തെങ്കിലും പറയാനുള്ളത്. ജിസ്മേ ന ജാനെ കഹാ മേരി ജടേം ഖോയി ഹേ, ഇതിൻ്റെ ഉള്ളിൽ എവിടം വരെയാണ് എൻ്റെ വേര് പോയിരിക്കുന്നതെന്ന് പോലും എനിക്കറിയില്ല. എൻ്റെ വേര് എത്രത്തോളം താഴോട്ട് പോയിരിക്കുന്നു അത്രത്തോളമാണ് ഞാൻ മുകളിലോട്ട് പോയിരിക്കുന്നത്. ഊപ്പർ ഉഠാ ഹോ ഉത്തനാ ഹി ആകാശ് മേ ജിത്നാ കി മേരി ജടേ നീച്ചെ ദൂർ ധർത്തി മേ സമായി ഹേ, ഞാൻ എത്ര നിങ്ങൾക്ക് മുകളിൽ എത്ര നിങ്ങളെന്നെ കാണുന്നു, നിങ്ങളെൻ്റെ ബാഹ്യരൂപയെ കാണുന്നുള്ളൂ,
എൻ്റെ റൂട്ട്സ് ആക്ച്വലി ഈ മണ്ണിൻ്റെ അടിയിലാണ്. ഈ മണ്ണ് എന്നെ എത്രത്തോളം സ്ട്രോങ് ആയിട്ട് നിർത്തുന്നോ അത്രത്തോളമാണ് ഞാൻ മുകളിൽ ഭാഗം സ്ട്രോങ് ആയിട്ട് നിൽക്കുന്നത്. ശ്രേയ കുച്ച് മേരാ നഹി ജോ ഹേ ഇസ് നാമഹീൻ മിട്ടി കാ. എൻ്റെ ഒരു ഇതിൽ എൻ്റെ കഴിവെന്ന് പറയാനൊന്നുമില്ല. ഇസ് നാമഹീൻ മിട്ടി കാ, ഈ ആരും അറിയാത്ത ഈ മണ്ണിനാണ് ആക്ച്വലി നന്ദി പറയേണ്ടത്. और हाँ, इन सब उगने डूबने भरने छीजने बदलने मलने पसीजने बनने मिटने वालों का भी, इन सब का भी ശ്രേയ है. ആരൊക്കെയാണ്? ഉഗ്നെ ഡൂബനെ, ആരാണ് ഉഗ്ന ഡൂബന? സൺറൈസും സൺസെറ്റും. ഭർനെ ചീജിനെ, ചന്ദ്രൻ പല ഷേപ്പുകൾ വന്നും പോയിരിക്കും. ബദൽനെ മൽനെ പസീജിനെ, അതുപോലെ മേഘങ്ങൾ ഉരുണ്ടുവരും, ഗർജിക്കും, കൊല്ലിയാമിന്നും, മഴ പെയ്യും. ഇൻ സബ്ക്കെ ബന്നെ മിട്നെ വാലോം കാ ഭി ശ്രേയ ഹെ, എൻ്റെ ജീവിതത്തിൽ ഇവരും ഒരുപാട് യോഗദാൻ ചെയ്തിട്ടുണ്ട്, ഇവരുടെ ഒരുപാട് കോൺട്രിബ്യൂഷൻ എൻ്റെ ലൈഫിൽ. അപ്പോൾ വൃക്ഷം പറയുന്നത് ഒന്ന്, ആദ്യത്തത് ഈ നാമഹീൻ മിട്ടി, നിങ്ങൾ കാണാത്ത ഈ മണ്ണ്, ഞാൻ എവിടെയാണോ കാലുറച്ച് നിൽക്കുന്നത് ആ മണ്ണിനാണ് ഞാൻ എൻ്റെ സകല ഇതും കൊടുക്കാൻ, എൻ്റെ എന്തെങ്കിലും ഉണ്ടെങ്കിൽ അത് മണ്ണിൻ്റെ ഒരു യോഗദാനാണ്. അതുപോലെ നിങ്ങളീ പറഞ്ഞില്ലേ സൂര്യൻ വന്നു പോകുന്നു, അപ്പം കവി പറഞ്ഞപ്പം സൂര്യൻ വളരെ വിശാലമായ ഒരു സ്റ്റാറാണ്. സൂര്യൻ വന്നു പോകുന്നു, എല്ലാവരും വന്നു പോകുന്നു, പക്ഷേ അവരെക്കാളും സ്ട്രോങ് ആണ് ഈ വൃക്ഷം എന്നുള്ള രീതിയിൽ ഒരു ധ്വനിയിൽ കവി ചോദിച്ചപ്പം വൃക്ഷം പറയുന്നത് അവരുടെ എല്ലാ ശ്രേയമുണ്ട് എനിക്ക്. സൺലൈറ്റ് ഇല്ലെങ്കിൽ എനിക്ക് എൻ്റെ ഇലകൾക്ക് ഭക്ഷണം ഉണ്ടാക്കാൻ ഒക്കില്ല, മഴയില്ലെങ്കിൽ എനിക്ക് ജീവിക്കാൻ ഒക്കില്ല. അപ്പോൾ ഇവരുടെ എല്ലാം ശ്രേയമുണ്ട്. ഇവരെല്ലാവരും ഇല്ലാതാവുന്നത്, ഇപ്പം മേഘങ്ങൾ ഗർജിച്ച് മഴ പെയ്ത് ഇല്ലാതാവുന്നത് എനിക്കതൊരു വളമാണ്. ഒന്ന് ചീഞ്ഞ് ഇല്ലാതാവുന്നത് മറ്റതിന് വളമാണെന്ന് നമ്മൾ പറയുന്ന പോലെ. ഓർ ബസ് മേനെ സത്യോ സേ ഏക് സീഖ് പായി ഹെ, ഞാൻ ഇത്രയും വർഷം ഇവിടെ ജീവിച്ചെങ്കിൽ എനിക്ക് ഒരു സീഖ്, ഒരു അറിവാണ് എനിക്ക് ഏറ്റവും വലിയതായിട്ട് കിട്ടിയത്. ജോ മരണധർമ്മ ഹെ വേ ഹി ജീവൻദായി ഹെ, ആരാണോ മറ്റുള്ളവർക്ക് ത്യാഗം ചെയ്ത് ഇല്ലാതാവുന്നത് അവരാണ് വേറൊരു ജീവൻ എന്തെങ്കിലും നൽകുന്നത്. അപ്പോൾ ഇത് ത്യാഗത്തിൻ്റെ ഒരു ഇമ്പോർട്ടൻസ്, പിന്നെ അഹംഭാവം വെടിയണമെന്നുള്ള ഒരു ഇമ്പോർട്ടൻസ്, പിന്നെ നമ്മുടെ വേരുകളെക്കുറിച്ച് ഓർക്കണമെന്നുള്ളൊരു, നമ്മൾ ആരെങ്കിലും ആയിട്ടുണ്ടെങ്കിൽ നമ്മുടെ മാതാപിതാക്കൾ നമ്മളെ ഒരു നല്ല സ്കൂളിൽ ചേർത്തുകൊണ്ടാണ് നമ്മൾ ഇന്ന് ഇങ്ങനെ സംസാരിക്കാൻ തന്നെ നമുക്ക് പറ്റുന്നത്. നമ്മളെന്തെങ്കിലും നേടിയിട്ടുണ്ടെങ്കിൽ നമ്മുടെ പിന്നിൽ നമ്മുടെ അച്ഛനും അമ്മയും, നമ്മുടെ കുടുംബം, നമ്മുടെ സമൂഹം, ഒരുപാട് പേര് ത്യാഗം സഹിച്ചിട്ടാണ് നമ്മളിങ്ങനെ എത്തിയത്. അപ്പോൾ ആ വന്ന വഴി മറക്കരുത്, അത് എപ്പോഴും ഓർത്തിരിക്കുന്നത് നല്ലതാണെന്നുള്ളൊരു സന്ദേശമാണ് ഈ കവിതയിലൂടെ നൽകുന്നത്. എത്ര സ്ട്രോങ് ആയാലും വിനമ്രമായിട്ട്, ഈ വൃക്ഷവും അതുപോലെയാണ്, അതിൻ്റെ സ്റ്റെം വളരെ സ്ട്രോങ് ആണ്, പക്ഷേ അതിൻ്റെ ഇലകളൊക്കെ വളരെ സോഫ്റ്റും വിനമ്രവുമാണ്. അതുപോലെ വൃക്ഷവും പറയുന്നുണ്ട്, നന്ദി രേഖപ്പെടുത്തുന്നുണ്ട്, ഈ സൂര്യനും ചന്ദ്രനും മേഘങ്ങളും എല്ലാം എനിക്ക് ജീവൻദായിയാണ്, അവരില്ലാതായിട്ടാണ് എനിക്ക് ജീവൻ തന്നത്, അതുകൊണ്ട് എൻ്റെ ശ്രേയമൊന്നുമല്ല. അപ്പം ഫ്ലാറ്റർ ആവേണ്ട കാര്യമില്ല, ആരെങ്കിലും പുകഴ്ത്തിയാൽ നമ്മൾ പെട്ടെന്ന് അങ്ങ് ഭൂമിയിൽ നിന്ന് പൊങ്ങേണ്ട കാര്യമില്ല. നമുക്ക് ഇതെല്ലാം ബാക്കിയുള്ളവർ ഇതിൻ്റെ പിന്നിൽ അദൃശ്യമായി നമുക്ക് വേണ്ടി പ്രവർത്തിച്ചുകൊണ്ടാണ് നമ്മളിവിടം വരെ എത്തിയത്. അതാണ് അഗ്ഗേജിയുടെ കവിത मैंने कहा पेड़. जो अब तक हमारे चैनल से नहीं जुड़े हैं कृपया जुड़ जाइए, क्योंकि आपकी जो बाकी कहानी है या फिर कविता है जो भी है हिंदी साहित्य से जुड़कर केरला यूनिवर्सिटी और कैलिकट यूनिवर्सिटी दोनों ही हम हैंडल करते हैं. तो जुड़ जाइए, जुड़ते रहिए, सेफ रहिए, घर में रहिए. धन्यवाद.